3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा शेतात आढळला मृतदेह, पत्नीचा हत्येचा आरोप. जमिनीच्या वादातून पतीची हत्या झाल्याचा पत्नीचा दावा. शवविच्छेदन अहवाल व पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात असलेल्या टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगव्हाण इथं 3 दिवसांपासून बेपत्ता असलेले कैलास गुलाबगिरी वय वर्ष 34 यांचा मृतदेह गावालगतच्या शेतात आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कैलास गिरी हे मागील 3 दिवसांपासून बेपत्ता होते. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर पत्नी ज्योती गिरी यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान शनिवारी दुपारी गाव शिवारातील एका शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र मैताची पत्नी ज्योती गिरी यांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून जमिनीच्या वादातून गावातील काही व्यक्तींनी आपल्या पतीची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीशी वाद झाल्याचंही त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल व त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांनी दिली आहे. या घटनेमुळे जाफराबाद तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. माझं नाव ज्योती कैलासगिरी, राहणार गाडेगावात, तालुका जाफराबाद. गाडेगावांमध्ये आमचं एक छोटंसं घर आहे, आमचं एक छोटंसं कुटुंब आहे. गुरुवारच्या दिवशी माझ्या घरचे संध्याकाळच्या वेळेला शेताकडे चाललो म्हणून गेले आणि 6-6:30चा टायमिंग असेल तर त्यांनी एक सोबत मित्र पण नेला होता. ते तिकडे शेताकडे गेले, चक्कर मारून येतो म्हणे. आणि त्यानंतर ते खूप वेळ झाला तर आलेच नाही. मला वाटलं त्यांच्यासोबत तो मित्र आहे तर ते शेतात वगैरे झोपायला गेले की काय, तिकडे झोपले असं मला अंदाज वाटला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर मी आमच्या बाबाला कॉल वगैरे केला, म्हटलं ते तिकडे आले का, त्यांच्या मित्रांना वगैरे विचारलं तर म्हणे नाही आले. मग बाबाला विचारलं आमची आजी आजारी तिकडे गेली का, तर असं 1-2 ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कॉल केले तर नाही म्हणे. आणि त्यांचा मोबाईल ॲक्च्युली घरी चार्जिंगला टाकेल होता. मग त्यामुळं मला जास्त कॉल वगैरे करावं लागले, परेशान झाले मी. तिकडं माझ्या दिराला म्हणलं की ते शेतात आले का, इकडं तिकडे बरेचसे कॉल केले, पाहुणे रावळ्यात पण कॉल केले, ते कुठंच नव्हते. आणि मग त्यानंतर आमच्या दिराने बाबाने नंतर येऊन ते ज्या शेतात गेले होते त्या शेताकडे पूर्ण म्हणजे आसपासच्या बऱ्याचशा शेतांमध्ये त्यांना शोधलं. तिकडे एक छोटासा डोंगर आहे, तिकडे पण शोधलं. झाडं वगैरे त्यांना असं वाटलं काही त्याच्या मनाने की त्यांनी वाईट वगैरे केले की काय, सगळं शोधलं पण ते सापडलेच नाही. मग आम्हाला शेवटी वाटलं की आपण एक मिसिंग कंप्लेंट वगैरे देऊन टाकू. तर आम्ही काल टेंभुर्णी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. तर जेव्हा आम्ही कंप्लेंट केली त्याच्या 1-2 तासांनीच ज्या शेतात त्यांना ते गेले होते त्याच शेतामध्ये त्यांची डायरेक्टली बॉडीच मिळाली आम्हाला. आणि त्यांची बॉडी अशा अवस्थेत होती की म्हणजे त्यांचा चेहरासुद्धा ओळखायला येत नाही की ते इतके वाईट परिस्थितीत आढळले. म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांना मारहाण केलेली होती, जबरदस्त मारहाण केलेली होती. आणि मला त्या मारहाणी मागे डायरेक्टली संशय आहे की त्यांना माझं जे घराचं बांधकाम चालू आहे, सध्याला मला घरकुल भेटलेले, मी घराचं बांधकाम करते. त्या घराचं बांधकाम करत असताना बऱ्याचशा लोकांनी मला अडथळा आणला की तू ह्या जागेवर बांधकाम करू नको, हे रस्ता आहे, असं तसं बऱ्याचशा लोकांनी अडथळा आणला. त्या संदर्भात मी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केली 2-3 वेळेस. तर पोलिसांनी आमची त्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही. उलट ते म्हणले की तुम्ही जर चुकीचं असेल तर बांधू नका. त्यांनी तिथं आले पण नाही, ॲक्शन पण घेतली नाही, काहीच नाही. आणि त्यानंतर सर त्यांनी जर ॲक्शन घेतली असती तर कदाचित आमच्या घरचे आज जिवंत असते. कोणावर शंका आहे? जे घर आढळत होते तेच आमच्या शेजारचेच. काय नाव आहे त्यांचं कडुबानाथ हिवाळे, विजू सावंत, बबन लाला, विलास मंत्री, संजू सावंत, प्रल्हाद हिवाळे, अनिल हिवाळे. हे लोक वारंवार यायचे आमच्या त्या जागेवर आणि डायरेक्टली धमक्या वगैरे द्यायची. आणि डायरेक्टली आम्ही ते वाद होताना आम्ही काही व्हिडिओ पण बनवलेले त्यांचे. बरं, तुमच्या पतीची ज्यावेळेस तुम्हाला बॉडी आढळली त्यांना काही मार वगैरे लागलेलं तुम्हाला दिसलं का? त्यांना सर इतकं मारलेलं आहे की अक्षरशः त्यांचा चेहरा पण ओळखायला येत नव्हता. पूर्ण त्यांना पोटात सुद्धा मारलेलं आहे, असा जसं की आपण मुक्का मार वगैरे मारतो ना तसं त्या टाईपचं त्यांना मारलेलं आहे. आणि चेहरा तर बिलकुलच ओळखायला येत नाही. आता तुमची मागणी काय? सर माझी एकच मागणी आहे की त्या गावामध्ये माझं एकटंच घर आहे आणि वारंवार मी कंप्लेंट करूनही मला न्याय मिळाला नाही. आणि न्याय मिळाला असतं तर कदाचित ते आज जिवंत असते. माझं एकच म्हणणं आहे की मला न्याय मिळावा, कारण की मला 2 लेकरं आहे, एक मुलगा एक मुलगी, छोटी छोटी माझी लेकरं आहे. आज त्यांनी त्यांच्यासोबत इतकं वाईट कृत्य केलं, उद्या ते मलाही मारू शकते. माझी 2 लेकरं आहे, यांची जबाबदारी कोण घेणार? काय नाव आपलं? माझं नाव ज्योती कैलासगिरी. ठाणे हद्दीमध्ये गाडेगावान येथील कैलासगिरी
हे गुरुवारी सायंकाळी घरातून गेले होते. ते पायात चप्पल वगैरे घातलेले नव्हते. मोबाईल पण त्यांनी घरीच ठेवला होता आणि ते बाहेर गेले होते. तर ते 2 दिवस घरी आले नाही म्हणून घरच्यांनी आमच्याकडे काल दुपारी मिसिंग दाखल केली होती. त्यानंतर संध्याकाळी 4च्या सुमारास त्यांचं पडीक शेतामध्ये मृतदेह मयत अवस्थेत ते मिळून आले. त्यानंतर आम्ही पंचासमक्ष पंचनामा वगैरे केला. खिशात एक दारूची बॉटल मिळून आली, ती जप्त केली आणि त्यांच्या खिशात जे पैसे होते 7,800 रुपये ते त्यांच्या वडिलाच्या ताब्यात दिले आम्ही. आणि बॉडी आम्ही पंचनामा वगैरे करून पोस्टमॉर्टमकाने टेंभुर्णी येथे सरकारी दवाखान्यात आणले होते. परंतु नातेवाईकांची इच्छा होती की जालना येथे पोस्टमॉर्टम व्हावं. त्यामुळे आम्ही जालना येथे पोस्टमॉर्टम आम्ही आणलेलं आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवाल जो येईल त्यानंतर पुढील कारवाई होणार. त्यांच्या अंगावर काही मारल्याच्या खुणा वगैरे काही आहे नाही का? प्रथमदर्शनी तिथं पंचनामा केला. जेव्हा आम्ही फोटो शूटिंग घेतले तर कपडे काढून आम्ही बघितले तर एकही जखम अशी काही दिसून आली नाही. पुढील कारवाई करणार.